संत परंपरेची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून एक अत्यंत संतापजनक बातमी पुढे आलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामध्ये एका हॉटेल व्यावसायिकानं आपल्याच महिला कर्मचाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रित केले आणि वारंवार याच व्हिडिओच्या माध्यमातून या महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात घडल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। पाहूयात हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील खामगाव मार्गावर असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। एका प्रसिद्ध हॉटेलमधील महिला कर्मचारी त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी या हॉटेलमध्ये काम करतात। याच हॉटेलचा मालक ज्ञानेश्वर लिप्ते यानं सर्व मर्यादा ओलांडत आपल्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवरती ती आंघोळ करतानाचे तिचे व्हिडिओ काढले, तिचे फोटो शूट केले आणि त्यानंतर तिला हेच फोटो आणि व्हिडिओ दाखवत तिला ब्लॅकमेल केलं। हे फोटो आणि व्हिडिओ मी थेटपणे सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्याशी वारंवार लैंगिक अत्याचार केले। वारंवार होत असलेल्या याच लैंगिक अत्याचाराला, लैंगिक त्रासाला कंटाळून या महिलेने थेटपणे आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर वारंवार हा जो हॉटेलचा मालक होता ज्ञानेश्वर लिप्ते, हा वारंवार अशा पद्धतीचे महिलांचे व्हिडिओ चित्रित करत होता। आपल्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ही जी महिला आहे ती महिला आंघोळ करत होती। आंघोळ करताना हा जो ज्ञानेश्वर लिप्ते नावाचा हॉटेलचा मालक आहे त्याने थेटपणे चोरून या महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रित केले, फोटोज काढले आणि त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल करेल अशा पद्धतीने या महिलेला धमकावलं आणि धमकावल्याच्या नंतर या महिलेवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले, या महिलेची लैंगिक पिळवणूक केली। या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून या महिलेने अखेर धैर्य दाखवत थेटपणे पोलिसांमध्ये धाव घेतली आणि या नराधमाच्या विरोधात थेटपणे तक्रार दाखल केली। या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाही तर या महिलेला थेटपणे जातीवाचक शिवीगाळ करून तिचा मानसिक छळ केल्याचंही पुढे आले। तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एकीलाही सोडलं नसल्याचं सुद्धा, एकाही महिलेला या नराधमानं सोडलं नसल्याची सुद्धा माहिती पुढे येते। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखत तात्काळ या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत या नराधमावरती कारवाई केलेली आहे। हा जो नराधम आरोपी आहे ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विनयभंग अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार सुद्धा या नराधम हॉटेल मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या नराधमाला तातडीनं अटक केलेली असून त्याची सध्या कसून चौकशी केली जाते। परंतु बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेगावला आपण पवित्र असं शेगाव म्हणतो, ज्या संत परंपरेचं, संतांची भूमी म्हणून शेगाव ओळखतो, त्या शेगावमध्ये घडलेल्या या नीच कृत्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संतप्त भावना आहेत। खरं तर हातावरती पोट असलेल्या अनेक गरीब महिला या ठिकाणी येतात, हॉटेलमध्ये काम करतात, परंतु अशा पद्धतीची जी नीच वृत्ती असते, हॉटेल व्यावसायिकांची जी नीच वृत्ती आहे, ज्या पद्धतीचं कृत्य या नराधम हॉटेल मालकाने केलेलं आहे, त्यामुळे हॉटेल मालकाच्या विरोधात सध्या शेगावमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय आणि या हॉटेल मालकाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जनसामान्य जनतेमधून केली जाते। अशा पद्धतीने या नराधमानं आणखी किती महिलांचे अशा पद्धतीचे व्हिडिओ काढलेले होते, त्याचबरोबर किती महिलांचे अशा पद्धतीचे आंघोळ करतानाचे फोटोज काढलेले होते, याचा तपास सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून उमटत आहे। परंतु आता सध्या या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाते, त्याचा कसून जो आहे पोलिसांकडनं त्याच्याकडनं माहिती घेतली जाते। अशा पद्धतीने या नराधमानं आणखी किती महिलांना अशाच पद्धतीनं ब्लॅकमेल केलेलं होतं, किती महिलांचे अशाच पद्धतीने व्हिडिओ आणि फोटो काढलेले होते, हे सगळं आता पोलीस तपासामधून पुढे येणार आहे आणि या नराधमाला इतर कोणी कामगारांनी मदत केली आहे का याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडनं केला जाणार आहे। या संपूर्ण माहितीमधून, या संपूर्ण चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती पुढे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांची अपडेट टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.